नमस्कार. प्रथमतः दिलगिरी 2 मिनटं उशीर झाला मला, कारण समहाव माझा लॅपटॉपचा कॅमेरा तो डिटेक्ट करत नव्हता. त्यामुळे माफी मागतो तुमच्या सगळ्यांची. एक कार्यकर्ता म्हणून काम करताना समोर जेव्हा आपली माणसं नाही आहेत किंवा ज्यांच्याशी आपण बोलतोय ते दिसत नाही आहेत, तेव्हा संवाद साधणं खरं तर खूप अवघड होतं. आणि त्यातच मी आत्तापर्यंतची जी सेशन्स ऐकली त्यात माननीय पाटणकर सरांचं सेशन झालं आहे, अतिशय छान रमादाईंचं सेशन झालं आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या नंतर बोलणं हेच थोडंसं अवघड होतं. पण तरी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यात खूप सहज अशी असीमची गोष्ट सांगायची आहे. त्यामुळे मनापासनं बोलायचं एवढंच ठरवलं आहे. काही मुद्दे लिहिले नाही आहेत ना मुद्दे लिहिण्याचा प्रयत्न केला, कारण जे आहे ते गेल्या 18 वर्षाचं काम हे मनापासनं झालं आहे. त्याला मिळालेल्या सहकाऱ्यांच्या साथीने झालं आहे, ते तुमच्यासमोर मांडायचं आहे. 5 ऑगस्टला मागच्या वर्षी एक मोठा बदल जम्मू काश्मीरमध्ये घडला. आणि कुठलाही बदल झाला की त्याचा अभ्यास पूर्ण झाला पाहिजे, आणि तो अभ्यास करून मग नुसताच प्रश्नांचा विचार न करता त्याच्या उपायांच्या दृष्टीने आपल्याला काही ना काहीतरी वाटचाल करायला पाहिजे. हा असीममधला हट्ट असतो. आणि त्यामुळे जेव्हा 5 ऑगस्टचा बदल घडला त्याच्यानंतर अनेकांनी अनेक लेख लिहिले. त्याच्यामध्ये वेगवेगळा अभ्यासपूर्ण आधीच्या माहितीवरनं झालेल्या बदलावरती असे अनेक लेख आले. पण माझा विचार असा होता की आपण हा जो कुठला बदल केला आहे तो काश्मीरला आपलंसं करण्यासाठी केला आहे, ना की कोणाला तरी अजून आपल्याहून लांब करण्यासाठी. आणि त्यामुळे तिथल्या लोकांच्या भावना समजून घेत त्या भावनांमध्ये जास्तीत जास्त भारतीयत्व कसं आणता येईल, त्याच्यामध्ये कशा प्रकारचं प्रेम आपल्याला रुजवता येईल, असा विचार करून आपल्याला काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला त्या लोकांना भेटलं पाहिजे. आणि म्हणून मग तिथे अनेकदा जाणं झालं, तिथल्या वेगवेगळ्या लोकांशी बोलणं झालं. आणि मग त्या लोकांच्या बोलण्यातनं त्यांच्या असलेल्या समस्या समजून घेत मग हळूहळू कामाच्या बदललेल्या कामाच्या किंवा कामाची जी गरज असते बदलाची, ते बदल समजून घेत आपण काम करायला सुरुवात केली. अगदी पूंछपासनं आपण जर विचार केला तर पूंछ, राजौरी, अखनूर, जम्मू, मग सांबा, खालती कथुआ, मग काश्मीरकडे जाताना रियासी असू दे, उधमपूर असू दे, खोऱ्यामधलं अनंतनाग असू दे किंवा पुलवामा, बडगाम, इथे नक्की काय भावना आहेत, बांदीपूरमध्ये काय, आणि मग लडाखकडे जाताना कारगिल आणि लेह काय म्हणतं, हे समजून घेण्याचा विचार आणि त्याप्रमाणे वाटचाल चालू झाली. एक जाणवलं की जितकी बाहेर वाटलं होतं, ज्या प्रकारे विरोध वाटला होता, तितका विरोध नक्की नव्हता. त्या भागामध्ये फिरताना राग होता, अचानक केलेल्याचा एक दुःख होतं, कुठेतरी फसवलं गेल्याची काही लोकांची भावना होती. पण अनेक ठिकाणी याचा फायदा होईल आणि यातून काहीतरी विकास घडणार आहे असा विश्वास पण होता. हा विश्वास असताना काही लोकांना संभ्रम होता की नक्की माझ्याबरोबर काय होणार आहे. मग असं तर नाही होणार की कारण काश्मीरमधली परिस्थिती बिकट आहे, लडाखमध्ये जॉग्राफिकली कुठलंही काम करणं थोडंसं अवघड आहे, तर मग ज्या संधी जम्मूमध्ये तयार होतील त्या जम्मूचा दिल्ली आणि चंदीगडची लोकच जास्ती त्याचा वापर करतील आणि कदाचित ते आपल्या संधी ह्या आपल्यापर्यंत खऱ्या अर्थाने मिळणारच नाहीत, अशी एक भीती जम्मूच्या भागामध्ये दिसली. पूर्ण LOC असू दे, मग ती जम्मूची असू दे, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं अखनूर, सांबा किंवा इथे तिथल्या वेस्ट पाकिस्तान रेफ्युजीजचं भावना असू देत, किंवा काश्मीर खोऱ्यामध्ये गेल्यावरती उरी असू दे, तंगधार असू दे, केरन सेक्टर असू दे, हा जो सगळा लाईन ऑफ कंट्रोलचा भाग आहे, इथल्या लोकांशी बोलताना असं जाणवलं की कुठेतरी आपल्याला डावललं गेलं होतं ह्याची जाणीव होतानाच आता आपण यातून कुठेतरी मोठं होऊ शकू आणि आपल्याला एक संधी मिळू शकतील असा विश्वास त्यांच्यामध्ये होता. मी पहिल्यांदा ऑक्टोबर 2019ला काश्मीरमध्ये या बदलानंतरचा पहिली माझी व्हिजिट तेव्हा होती. आणि तेव्हा सगळीकडे फिरत असताना श्रीनगरमध्ये मी सहज जाताना एक फेरीवाला होता आणि त्यांनी मला सांगितलं की
भैया एक काम ज़रूर करना प्लीज़, बाकी हिंदुस्तान को ये कह देना कि सब कुछ खुला है, सब कुछ ठीक है, लेकिन आपको आना है. हा जो आना है, हा जो भाग आहे, हा आपण कुठेतरी विसरतो. माझ्या मते कुठलाही बदल, हा बदल ऐतिहासिक बरोबर किंवा चुकीचा तेव्हा ठरतो जेव्हा आपण त्याला जो प्रतिसाद देणार आहोत त्या प्रतिसादाच्या वरती, म्हणजे मी प्रतिक्रिया नाही म्हणत आहे, मी प्रतिसाद म्हणतोय. सो प्रतिसाद ज्या प्रकारे आपण देऊ त्यावरती हा बदल सकारात्मक किंवा नकारात्मक असणार होता. आणि म्हणून मग या सगळ्यांशी बोलताना असं जाणवत गेलं की लडाखमध्ये एक छोटीशी भीती आहे. यातलं मी जेव्हा मी भीती म्हणतोय तेव्हा विरोध म्हणत नाहीये, ही भीती आहे. आणि ह्या भीतीला काही कारणं असू शकतात. ती भीती हळूहळू कमी होते. त्यामुळे मग आपण काय करू शकतो, तर आपण एक काम करूया, आपण तिथपर्यंत जाऊया, त्या लोकांशी बोलता बोलता त्यांना एकत्र करू आणि हे करू. म्हणून मग सुरुवात केली. आणि ऑक्टोबरमधल्यातली पहिली व्हिजिट झाल्यावर असं जाणवलं की पंच, सरपंच हे जे काश्मीर खोऱ्यामध्ये निवडून आले होते यांना पुरेशी माहिती नव्हती की आपण करायचं काय. आणि म्हणून मग पहिल्यांदा आपण सरपंच आणि पंचांना पुण्यामध्ये घेऊन आलो. मग इथून अण्णा हजारेंकडे असू दे, पोपटराव पवारांकडे असू दे, किंवा अगदी त्यांची ट्रेनिंग यशदामध्ये की नक्की पंच सरपंचाने करायचं काय, अशी ट्रेनिंग आपण चालू केली. ही ट्रेनिंग होतानाच असं जाणवत होतं की बॉर्डर एरियामधल्या अनेक शाळांमध्ये या बदलानंतर 10वी-12वीची पुस्तकं काय किंवा कसं हे होणार आहे याच्यासाठी विचार चालले होते की मुलांची परीक्षा होणार किंवा नाही होणार. त्यावेळी गावामध्ये फिरताना असं जाणवलं की अनेक गावांमध्ये सगळे शिक्षक हे घरीच बसले आहेत. तर मग शाळा जरी बंद असली तरी मोहल्ल्यांमध्ये तुम्ही शिक्षकांनी शिकवलं पाहिजे असा आग्रह धरल्यावरती त्यांनाही गेल्या अनेक अनुभवामधनं त्यांना त्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी पण अतिशय चांगला प्रतिसाद दिला. आणि मग वेगवेगळ्या गावांमध्ये शिक्षक आपल्या मुलांची काळजी घेत होती, तिथल्या गावातल्या मुलांची काळजी घेताना दिसत होते, ते शिकवत होते. मी म्हटलं तसं अनेक ठिकाणी संभ्रम होते, अनेक ठिकाणी हा बदल नक्की कशाचा आहे हे समजून घेणं होतं. पण हे करताना हळूहळू तिथनं पुढे न्यायचं असेल तर त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी हालचाल झाली पाहिजे. ती आपण हालचाल करत होतो. आणि हे सगळं 31 ऑक्टोबर होत होतं. मी म्हटलं तसं एक पंच सरपंचांचा दौरा झाला. मग थंडी येते काश्मीरमध्ये आणि त्या थंडीनंतरचा, मार्च नंतरचा काळ हा जो बदल आहे याला सकारात्मक पद्धतीकडे घेऊन जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता. आणि तो महत्त्वाचा बदल कसा करता येईल यासाठीचं काम चालू करण्याच्या आधीच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तसंच आपल्याला आवडेल ना आवडेल पण एक अपरिहार्य असं लॉकडाऊन जाहीर झालं. आणि मग प्रत्येकासमोर वेगळे प्रश्न उभे राहिले. याच मार्च महिन्याच्या सुरुवातीला नॉर्दर्न कमांडचे जे प्रमुख आहेत आत्ताचे जनरल जोशी सर यांनी बोलवून असीमच्या कामाला शाबासकी देताना असीमच्या कामाला दाद देण्यासाठी हा मी जो आत्ता छातीला लावला आहे हा आर्मी कमेंडेशन कार्ड हे सिव्हिलियनला तसं मिळत नाही तरी त्यांनी ते लावलं. आणि ते म्हणले की आता आपण मिळून काही बदल घडवले पाहिजेत. आणि मग आम्ही एक मोठी रूपरेषा तयार केली. आणि पुढच्या 2-3 महिन्यांमध्येच म्हणजे आता एप्रिल-मेपर्यंत साधारण डझनभर कामं नव्याने सुरुवात करायची होती. आणि आता हे काय करूया असा प्रश्न आमच्यासमोर उभा होता. आणि मग ते कळताना असं जाणवलं की प्रश्न जरी असले तरी असीमची खासियत काय तर उपायांच्या दृष्टीने जायचं. तर मग थांबायचं नाही, आपण काहीतरी वेगवेगळी कामं करावी. म्हणून सुरुवातीला या गेल्या 6 महिन्यात काय कामं केली याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. आणि मग हे जे कोणी करतंय हे असीम काय आहे, कुठून चालू झालं, नक्की काय आहे याच्याबद्दल थोडीशी आपणास माहिती देतो. आणि माझ्या लेखाचा ओघ जो प्रसाद प्रकाशनमध्ये आपण दिवाळी अंकामध्ये बघू शकाल त्याच्यामध्ये झालेल्या बदलानंतरचा काश्मीर, त्याच्या आधीचा काश्मीर, पण या दोन्ही काश्मीरमध्ये समान असलेला तिकडचा सामान्य माणूस आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला आणि मला जबाबदारी घेऊन जे काम करायचं आहे त्या कामाबद्दलचाच जास्ती विचार असेल. सो मग आम्ही काय काय केलं मार्च नंतर, तर पहिली गोष्ट असं केली की आम्हाला जाणवत होतं की शाळा जर बंद असतील तरी अनेक मुलांची फेसबुक अकाउंट्स होती. मग फेसबुक लाईव्हमधनं गणित आणि शास्त्र शिकवायला सुरुवात केली. आणि सगळ्या ज्या आपल्या शाळा होत्या काश्मीरमधल्या तिथल्या शिक्षकांना सांगितलं की ही लिंक पाठवा आणि त्यातून ते झालं. आणि जेव्हा काश्मीरमध्ये हे चालू झालं तेव्हा आसाम आणि अरुणाचलमधनं शाळांमधनं फोन आले की आमचीही मुलं जॉईन होतील चालेल का. आणि
नक्कीच चालणार होतं, त्यामुळे तसं आपण चालू केलं. पण मग कळलं की काही लोकांकडे फेसबुक नाही, कारण 18 वर्षाच्या खाली तुम्ही असाल तर तुम्हाला फेसबुक वापरता इलिगल आहे. अर्थात ते किती जण पाळतात ते वेगळं, पण ते इलिगल आहे, त्यामुळे अनेक लोक वापरत नाहीत. आणि मग काय करावं, तर मग असं ठरवलं की आपण छोटे छोटे व्हिडिओज करूया. आणि मग आम्ही व्हॉट्सअपमधनं सायन्सच्या चॅप्टर वाईज आणि म्हणजे इयत्तानुसार आणि धड्यानुसार छोटे छोटे शैक्षणिक व्हिडिओज बनवले आणि ते शिक्षकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायला सुरुवात केली. मार्च नंतर होणारा अध्यापनातला बदल आणि त्याचवेळी नेटवर्कमध्ये असलेली लिमिटेशन्स, म्हणजे 2G आता होतं काश्मीरमध्ये, त्यामुळे नेटवर्कमध्ये असलेल्या लिमिटेशन्समधनंही शिकवता येतं. आणि ते शिकवायचं असेल तर आपल्याला काय सुधारणा करावी लागेल आपल्या अध्यापन प्रक्रियेमध्ये आणि कशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला मांडणी करायला लागेल याचं शिक्षकांचं प्रशिक्षण जरुरी होतं. म्हणून आपण 200 शिक्षकांचं प्रशिक्षण या 6 महिन्यामध्ये केलं. लेहमधल्या सायन्स पार्कला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. त्यानिमित्ताने अनेक सायन्स म्हणजे लेहमधले विद्यार्थी हे आपल्याशी जोडले गेले होते आणि आपण त्यांच्यासाठी एक सायन्स क्लब चालू केला होता, जिथे दर महिन्याला साधारण 1200 स्टुडंट्स आलटून पालटून हे तिथे येत असतात. तर मग या सगळ्या मुलांना कसं पुढे न्यायचं, तर मग असं ठरलं की नाही, या मुलांना आपण असं करूया की ई सायन्स क्लब चालू केला पाहिजे आणि व्हॉट्सअपचा ग्रुप करू आणि त्याच्यावरती छोटे छोटे व्हिडिओज आणि आपलं सायन्सचं काम चालूच राहायला पाहिजे. म्हणून मग तो सायन्सचा क्लब चालू केला ऑनलाईन आणि पहिला व्हर्च्युअल सायन्स क्लब आम्ही आमच्यासाठी चालू केला. आणि हेच करताना जेव्हा चायना आपल्या देशावरती आक्रमण करण्याची भाषा करतो किंवा त्यावेळी कारगिल असू दे किंवा लडाख असू दे, तिथून प्रत्येकाने ठरवून आम्हाला जायचं आहे आणि आम्हाला तिथे जाऊन सैन्याबरोबर उभं राहायचं आहे म्हणून JCO म्हणून उभं राहायला तिथल्या नागरिकांनी पुढाकार घेतला, ज्याला सैन्याने अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि त्यातून एक वेगळं काहीतरी तिथे घडत होतं. ते घडताना या लोकांना पण घरं आहेत आणि जेव्हा असं काहीतरी होतं तेव्हा तुम्ही एकटे नाही आहेत, तुम्ही जर एवढं देशासाठी करत असाल तर तुमच्यासाठी उभं राहणारे आम्ही आहोत, ही जाणीव करून द्यायची गरज होती. आणि म्हणून मग आपण महाराष्ट्र फॉर लडाख नावाचं इनिशिएटिव्ह चालू केलं आणि त्यातून लडाखमधल्या एका माणसाला महाराष्ट्रातल्या एका माणसाशी ईमेलनी जोडलं आणि त्यातून फ्रेंडशिप चालू केली. हे झालं शिक्षण आणि त्याला धरून संवादाचं हे. पण असीमचे अनेक तिथल्या लोकांना इनेबल करण्यासाठी, एम्पॉवर करण्यासाठी उरी, सांबा, वेगवेगळ्या ठिकाणी बेकरीज होत्या. इथलं काम बंद होतं. त्या लोकांना आपलं पुढे काय होणार हे माहीत नव्हतं. सो त्यांच्या बरोबरीने आपण उभं राहिलो. त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतानाच बेकरी तर चालू होणार नव्हती, पण त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे यासाठीचे त्यांचे संवाद चालू झाले. त्यांच्या सॅलरी कंटिन्यू राहतील यासाठी आपण पूर्णपणे उभं राहिलो. पण हे सगळं होताना मला तिकडनंच फोन आला. एका पुंछमधनं आमच्या एक सुवर्णी देवी आहेत, त्यांचा फोन आला आणि त्या म्हणल्या पुण्यामध्ये कोविडचं खूप जास्ती प्रमाण आहे असं आपण ऐकलंय, तर आम्ही जे तयार केलंय ते आता विकलं तर जाणार नाही, पण मग तुम्ही थोडंसं असं करू शकाल का की जे आपण बनवलेलं आहे ते तिथल्या जे कोविड वॉरियर्स आहेत तर त्यांना पुणे पोलिसांच्या माध्यमातून तुम्ही काही मदत करू शकाल का. आणि मग आपण तशा प्रकारची मदत ही तिथे केली. हे जसं काश्मीरमध्ये चाललं होतं तसं आसाममध्ये बोडोज अतिरेकी जे 2018ला पकडले गेले होते ते बाहेर येणार होते आणि त्यांच्याशी काय करता येईल म्हणून आपण त्यांना सुपारीच्या पानापासून बायोडिग्रेडेबल प्लेट्स आणि बाउल्स बनवण्याचं काम शिकवलं आणि त्यातून 5 जणांना आपल्याशी जोडून घेतलं. आसाममध्येच अनेक जण गमच्या, म्हणजे आसाममध्ये आपल्यापैकी अनेक लोक गेले असेल, तिथे गमचे बनवतात. त्या गमच्यांना थोडंसं मॉडिफाय करून मार्केटची काय गरज आहे तर दुपट्टे, मग आपण त्यांना दुपट्टे शिकवू असं म्हणून त्यांना डिझाईन शिकवलं दुपट्ट्या आणि आज तिथे 10 बायका त्यातून उत्पन्न मिळवत आहेत. हे जसं बॉर्डरवर चालू आहे तसं आज पुण्यामध्ये आपल्याकडे 9 लडाखी मुली बहिणी माझ्या राहतात. त्याच्या बरोबरीने काश्मीरमधली मुलं राहायची. ही सगळी काश्मीरमधली मुलं या बदलानंतर घरी परत जाऊ शकतील की नाही. सगळ्यात पहिलं मला नक्की तुम्हाला सांगायला आवडेल की एक खूप मोठा उहापोह झाला होता की संवाद होऊ शकत नाहीये. तर आपली मुलं जेव्हा हा बदल झाला त्याच्यानंतर दर आठवड्याला आपल्या घरी संवाद करू शकायचे. इथून फोन जायचे नाही, पण तिथे वेगवेगळ्या ठिकाणी असे बूथ तयार केले गेले होते की जिथून तिथले पालक हे उर्वरित भारतीयांशी संवाद साधू शकतील. आणि आपण नक्की असे प्रयत्न केले होते की तसे संवाद आपल्या मुलांचे नक्की चालू राहतील. त्यामुळे हे संवाद चालू होते. पण
शेवटी एक लहान मुलगा आहे जो या सगळ्या बदलानंतरही इथे छान सुखरूप होता, पण कोविड झाल्यानंतर मात्र एक छोटीशी भीती तयार झाली. त्यामुळे या सगळ्यांना परत जबाबदारी घेऊन पाठवण्याचं काम आपल्याकडे होतं, ते आपण चालू केलं. त्यात ऑनलाईन शाळा आता चालू आहेत आणि हे सगळं करताना आत्ता परीक्षा चालू होत्या. 2G मध्ये ज्या आपल्या शाळा सॉफ्टवेअर वापरतायत, मायक्रोसॉफ्ट टीम्स वगैरे, हे चालत नव्हत्या. मग काय करता येईल? तर मग तिथल्या सैन्याच्या युनिटला अशी विनंती केली की तुम्ही जर मदत केली तर हे छान होऊ शकेल. आणि सैन्याने अतिशय आनंदाने पुढाकार घेतला आणि त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे युनिटमध्ये नाही, कारण युनिटमध्ये देर आर लिमिटेशन्स, पण तशी सोय केली आणि तिथे आपली मुलांनी जाऊन परीक्षा दिल्या. आणि ती मदत बघून आज आपल्यातला नुमान असं म्हणतो की नाही, मला आता काय व्हायचं आहे, तर मला आर्मीमध्ये ऑफिसर व्हायचं आहे. सो हे बदल हे छोट्या छोट्या याच्यामधनं या 5 ऑगस्टच्या नंतर बदलामध्ये आपण रुजवू शकलो. काश्मीर म्हणताना, जम्मू म्हणताना, लडाख म्हणताना कायम एक निगेटिव्ह छटा असते बोलण्यामध्ये, आणि ही येऊ नये आणि याच्यामधल्या ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्याही आपल्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून आपण आगाज नावाचं मासिक चालवतो. तर या आगाज मासिकाचं नियमित प्रकाशन हे या काळामध्ये अधिक फ्रिक्वेन्सीने आपण केलं, जेणेकरून हा संवाद आणि यातली तिथली जी खरी परिस्थिती आहे ही लोकांसमोर पोहोचू शकेल. आणि मला खूप आनंद आहे की 1000 लोक नियमित हे मासिक वाचतात. असीम फिल्म क्लबची सुरुवात केली आपण. मर्यादित गटांसमोर फेसबुक लाईव्हद्वारे आपण सर्वांना एकत्र आणून ठळक विषयांची मागणी केली. नक्की बदल झालाय म्हणजे काय झालंय, मग हे जे बदल झाले त्याची प्रोसेस काय होती, हे जे बदल आहेत त्याच्यामधून घडणार काय आहे, कसं त्याचे विषय बदल घडवायचे आहेत, यासाठीचे चालू केले. मी मगाशी म्हटलं तसं एक संभ्रम होता, जम्मूमध्ये होता, लडाखमध्ये होता. लडाखमध्ये अशी भीती होती की आता कदाचित मोठे मोठे 5 स्टार हॉटेल्स येतील आणि ते इथे जमिनी घेतील आणि आम्ही बेड अँड ब्रेकफास्ट टुरिझमवर राहणारी माणसं, आमचं कदाचित पुढे आम्हाला हे मिळणार नाही. मग आपण त्यांच्या बाजूने उभे राहिलो आणि काय केलं तर आपण तिथली पहिली IT कंपनी या 1 वर्षामध्ये चालू केली. इथे शिकून इंजिनियर झालेली यांगझिन ही आज तिथे स्वतःची IT कंपनी चालू करते आणि तिथली पहिली IT कंपनी आहे. अजून काय करता येईल तर तिथल्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की इथलं आकाश याला तर कोणीच चोरू शकत नाही आणि इतकं सुंदर आकाश उर्वरित भारतामध्ये दिसत नाही. तर मग जे टुरिस्ट इथे येतात त्यांना आपण ॲस्ट्रो टुरिझमच्या माध्यमातून या आकाशाची ओळख करून दिली तर ते तुमच्यासाठी त्यातून एक उत्पन्नाची व्यवस्था होऊ शकेल. आणि म्हणून आपण त्या उत्पन्नाच्या व्यवस्थेसाठीचं ट्रेनिंग चालू केलं. आणि आता तुम्ही जर मार्चनंतर लडाखमध्ये गेलात तर आपण आमच्या सायन्स क्लबला जरूर भेट द्या आणि तिथले आमचे हे सगळे कार्यकर्ते तुम्हाला लडाखमधल्या सुंदर आकाशाची ओळख करून देतील. यातून त्यांना एक विश्वास आला की आपल्याकडे असलेल्या गोष्टीतून आपण स्वतःच्या पायावर उभे राहून ठामपणे या बदलाला सकारात्मक गोष्टीमध्ये बदलू शकतो. अजून काय करता आलं तर अजून आपण असं बघत होतो की गेले बदलांमधनं अनेक जण लडाखमध्ये जात आहेत आणि लडाखमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स खूप झाल्या आहेत. 33,000 प्लास्टिकच्या बॉटल दिवसाला लडाखमध्ये मिळायच्या. मग ह्यासाठी काय करता येईल म्हणून आता आपण वॉटर ATMचा एक नवीन प्रयोग करतोय की लडाखमधल्या 3ही भागांमध्ये वॉटर ATMs असतील आणि तुम्हाला एक एअरपोर्टवरती एक बाटली विकत घेता येईल की जी तुम्ही थ्रू आउट वापरू शकता, जेणेकरून लडाखला आपण प्लास्टिकपासून वाचवू शकू. अजून काय काय करता येईल याचाच विचार चालू असताना मी पुढच्या आठवड्यात म्हणजे 12 तारखेला काश्मीरला जातोय. तिथे आपण काय करणार आहोत तर पहिली महिलांची क्रिकेट स्पर्धा ही आपण तिथे घडवतो आहोत अनंतनागमध्ये. आणि 14-15 ही स्पर्धा तिथे होईल आणि त्यातली विजेती जी टीम असेल ती पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला येईलच, पण त्याचवेळी जी एक मुलगी त्यातली स्टार परफॉर्मर म्हणून निवडून येईल तिचं शिक्षण आणि तिच्या खेळण्याच्या करिअरसाठी तिला जो काही मदत लागेल ते आपण असीमच्या माध्यमातून करणार. आता ही सगळी यादी ठीक आहे, पण मुळात हे असीम काय आहे, नेमकी कल्पना काय, कशी पुढे आली, असे अनेक प्रश्न तुम्हाला इतक्या वेळामध्ये पडले असतील. आणि त्यामुळे असीम काय आहे तर माझ्या मते माझी गोष्ट म्हणजे असीमची गोष्ट आहे. माझ्या मते माझ्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची गोष्ट म्हणजे असीमची गोष्ट आहे. आणि त्यामुळे वेगळं काही सांगण्यापेक्षा मी आज तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे. आणि या गोष्टीची सुरुवात फार काही वेगळी नाहीये. 4 चौघांप्रमाणे शिक्षण घेत होतो इंजिनिअरिंग करताना
तेच स्वप्न बघत होतो जी बाकीची मुलं बघत होते. आणि तेव्हाचा मी आणि आज माझी नोकरी, माझं जे काही चरितार्थासाठी महत्त्वाचं आहे ते सगळं सांभाळत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा मी, हे आम्ही खरं तर एकच आहोत, पण बघितलं तर खूप वेगळे आहोत आणि त्यातून खूप वेगळं शिकायला मिळालं आहे. इंजिनिअरिंगची डिग्रीनंतर 2002मध्ये माननीय पाटणकर सर, ज्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधला मागच्या आठवड्यामध्ये, यांची पुण्यामध्ये भेट झाली होती आणि बोलत असताना त्यांनी सांगितलं की तुमच्यासारख्या तरुणांनी काश्मीरमध्ये आलं पाहिजे. आणि बस मला वाटलं की हे जे काश्मीर खोरं, इथे आपल्याला जायला पाहिजे. आणि फक्त हिंसेचं धगधगणारं नंदनवन असंच ऐकत होतो, त्यामुळे घरून परवानगी मिळणं अशक्यच होती. त्यामुळे मग गोव्याला जातो असं सांगून सरळ पोहोचलो ते जम्मूला. आणि मग तिथून पुढे वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला लागलो. जम्मू काय, काश्मीर काय, हे आर्मीचे 2 वेगळे कोर आहेत, पासून ते तिथल्या माणसांचे विचार काय, त्या माणसांना काय सांगायचं आहे, हे सगळं शिकत गेलो. आणि हे शिकताना एक जाणवलं ते म्हणजे हे काही जवळपास 2500 किलोमीटर दूर आपल्याला जाऊन काम करायचं आहे, ते आपल्या हौसेसाठी नसलं पाहिजे. ते तिथली स्थानिक गरज लक्षात घेऊन त्या स्थानिकांसाठीचं असलं पाहिजे. आणि ही खात्री मला पटत गेली पुढच्या प्रवासामध्ये, आणि गेली 18 वर्ष या खात्रीवरती हे काम उभं राहत आहे. सुरुवातीला मिळेल त्या गाडीने तिथपर्यंत जायचं, मग माणूस समजून घ्यायचा. ते माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करताना माणसांमधलं प्रेम, आपुलकी, काळजी, जिव्हाळा हे सगळं अनुभवत होतो. आणि मग यातून 2 भागांना जोडण्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्यावेळी संगणक येत होता, त्यामुळे मग संगणकाचेच वापर करण्याची कल्पना डोक्यात आली. खूप काही अवघड नव्हतं. सो उर्वरित भागामध्ये ज्या जुन्या IT कंपनीज आहेत त्या जुने कॉम्प्युटर स्क्रॅप करतात आणि ते स्क्रॅप केलेले कॉम्प्युटर्स 3 वर्षांनी देऊन टाकतात. तर आपण असे स्क्रॅप केलेले कॉम्प्युटर्स गोळा करायचे, ते जर लागले तर दुरुस्त करायचे आणि मग ते कॉम्प्युटर्स तिथे जाऊन शिकवायचं असं ठरलं. आल्यावरती जो रिस्पॉन्स मिळाला तो उत्तमच होता, त्यामुळे कॉम्प्युटर्स अगदी सहज मिळाले. पण त्यावेळी कुरिअरची सोय नव्हती, त्यामुळे मग काय करायचं, तर मग नुसत्या बॉक्समध्ये पॅक केलेले हे कॉम्प्युटर्स रेल्वेच्या बर्थवरती असले पाहिजेत आणि न्यूजपेपर टाकून आपण खालती झोपून मग आमची ती वारी चालू व्हायची. आणि मग आधी जम्मू, ज्याला की पुण्यामधनं जाण्यासाठी झेलम ची गाडी आहे जी 43 तासाहून जास्ती घेते. झेलमला काश्मीरी लोक असू दे किंवा पुण्यातून काश्मीरला जाणारे सगळेच जण जालिम ट्रेन म्हणतात, कारण ती कधीच वेळेत पोहोचत नाही. सो या सगळ्या प्रवासानंतर मग जम्मू ते काश्मीर किंवा ज्या कुठे आपल्याला कॉम्प्युटर सेंटर करायचं याचा 10 तासाचा प्रवास, आणि मग तिथे कॉम्प्युटर सेंटर चालू करायचं. सो सुरुवातीला उत्तर काश्मीरमध्ये एका शाळेमध्ये कॉम्प्युटर्स दिले आणि त्या भागात कॉम्प्युटर्स असणारी आणि ते शिकवणारी आमची पहिली शाळा होती. आणि या कामामुळे जवळपास बंद पडण्याच्या जवळ आलेली ती शाळा तिने पुन्हा एक उभारी धरली. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या शाळेला जोडणारा जो रस्ता होता त्याच्यावरचे रोडमाइन्स कमी झाले. मग यापासून जे सुरू झालं त्या कामाला वेगवेगळ्या दिशा मिळत गेल्या. पहिल्यांदा अनेक एक्सचेंज टूर्स, कॉम्प्युटर्स, एक कॉम्प्युटर सेंटर, मग त्यातून नवीन झालेले 13 कॉम्प्युटर सेंटर्स, 14 असे वाढत कॉम्प्युटर सेंटर्स जात होते. मग पण सगळ्यात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर एक एक्सचेंज टूर जे आयोजन केलं ते 2007ला. आणि आमच्या कॉम्प्युटर सेंटर्समधले विद्यार्थी आणि कुपवाडाच्या शाळेतले अनेक विद्यार्थी प्रथमच आपल्या गावाबाहेर, शहराबाहेर, राज्याच्या बाहेर येत होते. अनेकांनी रेल्वे पहिल्यांदाच पाहिली होती. आणि मग या सर्वांना सगळ्यात जास्ती संस्मरणीय असा काहीतरी अनुभव द्यायचा आहे हे नक्की होतं. आणि त्यामुळे आम्ही त्या प्रकारे तयार करत होतो. मग आम्हाला सुचेल त्याप्रमाणे राहण्याची, खाण्याची, फिरण्यासाठी मग काय अनुभव देता येतील त्या अनुभवांची, असं खूप मनापासून नियोजन करताना जेव्हा प्रत्यक्ष दौरा चालू झाला तेव्हा आमच्या गृहीतकांना खूप वेगवेगळे छेद मिळत गेले. ज्या संधीचा विचार आजूबाजूला इतक्या सहजपणे आपण असल्यामुळे आपण कधी केला नाही, त्याचा विचार काहीच एक्सपोजर न मिळालेल्या आमच्या या नवीन मित्रांनी आम्हाला करवला. म्हणजे शांतता असू दे, शिक्षण असू दे, विकास असू दे किंवा स्वातंत्र्य असू दे, या गोष्टी आपण खूप गृहीत धरतो आणि याची प्रचिती येत गेली. म्हणजे रात्री 2 वाजता आम्ही फिरू शकतो हा विश्वासच नसतो. त्यामुळे हा विश्वास की असं रात्री फिरता येतंय, हा विश्वास 2007ला त्यांना मिळणं,
हे आमच्यासाठी असं होतं की हो म्हणजे हे नॉर्मल आहे, पण त्या मुलांसाठी हे वेगळं काहीतरी होतं. आणि ह्या असे अनेक छोटे छोटे गृहीतकं आम्हाला त्यावेळी मोडत गेलो आणि त्यातून वेगवेगळ्या गोष्टी कळत गेल्या. मग असे दौरे पुढे आमच्या जडण म्हणजे दॅट हॅज बिकम लाईक की आमचा तर एक भाग बनला आहे आमच्या पूर्ण कार्यक्रमाचा. आणि असं त्या पाया चालू होते आणि अशाच पाया करतानाच 2007ला एक नवीन सुरुवात करायचं ठरलं होतं. आणि ते म्हणजे की महाराष्ट्रातून व्यक्तिमत्व विकासाचं शिबिर घेण्यासाठी काश्मीर खोऱ्यामध्ये आपण कार्यकर्त्यांना घेऊन जायचं असं ठरलं. आणि 17 मुली छात्र प्रबोधन म्हणून ज्ञानप्रवाहाचा एक अंक आहे त्याच्या माध्यमातून आपल्याशी जोडल्या गेल्या आणि आपण त्यांना मे 2007ला काश्मीरमध्ये घेऊन गेलो. आता जेव्हा आपण असं काहीतरी करायचा प्रयत्न करतो त्यावेळी अर्थातच अनेकांकडून धमकी वजा विनंत्या यायला लागतात. आणि या ज्या काही धमकी वजा विनंत्या मिळतात अशा जेव्हा मिळतात तेव्हा ते काम करून दाखवलंच पाहिजे असा एक तरुणी अट्टहास हा आपल्यामध्ये असतो आणि तो आपण दाखवावाच असं मला वाटतं. त्यामुळे मी ते ठरलं की आपल्याला हे करायचंच आहे. आणि मग कसं करता येईल तर मग गावकऱ्यांना आवाहन केलं की असं काही काही आपण जे काही मी तुम्हाला कॉम्प्युटर शिकवतो ते कॉम्प्युटर शिकवताना मुलांना जेव्हा लाईट येईल तेव्हा शिकवतो, माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर तुम्ही जर सगळेजण थोडेसे मला ईदी म्हणून मुलांना जास्ती पैसे दिले तर त्यातून आपण जनरेटर घेऊ शकू. आणि बघता बघता अख्ख्या गावाने मिळून या जनरेटरसाठी लागणारे 37,500 रुपये 1 मेला ईद होती, 1 जानेवारीला ईद होती आणि 3 जानेवारीला आमच्या हातात दिले. ईदी आपल्यासाठी महत्त्वाची नव्हती, मुख्य मुद्दा हा जनरेटरचा नव्हता. मुद्दा जो होता तो त्यांनी दाखवलेल्या विश्वासाचा होता. आणि मग हे गाव आपल्या पाठीशी उभं आहे याची खात्री झाल्यावर मी त्यांना सांगितलं की मे महिन्यात शिबिर घ्यायचं ठरलंय, आता तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे. आणि गावकऱ्यांनी असं सांगितलं की आता बिनधास्त. आणि झालं तसंच. शिबिराच्या वेळी कोणालाही कळू न देता गावकरी पूर्ण बागेच्या बाजूला उभे राहायचे की आपल्या गावात चालू असलेली ही विकासाची गोष्ट आहे आणि आपल्याला या भावनेला खूप जपायचं आहे, आपल्याला त्यांच्याबरोबर उभं राहायचं आहे. या हजारो लोकांच्या मनात असलेली जी भावना आहे, जी विकासासाठीची आहे, जी जोडण्यासाठीची आहे, माझ्या मते ते म्हणजेच असीम आहे. आणि म्हणजे आता 2012ची गोष्ट सांगतो तुम्हाला की अतितीव्र थंडीमुळे किंवा दुर्गमतेमुळे उर्वरित भारतापासून बाजूला पडलेल्या लडाखमध्ये पोचलो होतो. त्या भागातून विद्यार्थ्यांचा एक दौरा महाराष्ट्र भेटीसाठी येऊन गेला. पुणे मुंबईच्या फेरीनंतर खूप आठवणी, आमची घट्ट नाती अशी विणली गेली होती. आणि पण ही जी नाती विणली गेली ही लगेच लक्षात नाही आलं. पण लक्षात आलं ते म्हणजे 2014ला आलेल्या एका ईमेलमध्ये, दादा 10वी झाले आहे, पुढे शिकायला पुण्यात येण्याची संधी मिळेल का आणि मी येऊ शकते का, असा डोलकरचा ईमेल होता. आधी ठरवलं नव्हतं, जमेल की नाही माहीत नव्हतं. एक तर मुलींसाठीचं हे चालवण्याची आपली पात्रता आहे का हे माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. पण मग मागे पुढे न बघता आज म्हणजे तिचा विश्वास हा जो होता तो खूप महत्त्वाचा वाटला आणि मग आपण करायचं असं ठरलं. आणि आज त्याच विश्वासावरती डोलकर बरोबर अजून 9 लडाखमधल्या मुली आपल्याकडे उच्च शिक्षणासाठी राहत आहेत. आणि यातून जो तयार झाला तो विश्वास किती महत्त्वाचा आहे. तर लेहमध्ये जेव्हा सायन्स पार्क उभं करायचं ठरलं तेव्हा यातल्याच यांगझिंगच्या बाबांनी त्यांची जमीन देऊ केली. डोलमा असू दे, सोमो असू दे, या सगळ्यांच्या वडिलांनी स्वतः येऊन त्यात काम केलं. डिस्किटच्या बाबांनी महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला राहण्याची खाण्याची जबाबदारी स्वीकारली. आणि या प्रत्येकाच्या प्रयत्नातनं जे तयार झाले सायन्स पार्क, माझ्या मते ते असीम आहे. कारण तिथला माणूस इथला माणूस याच्यामध्ये कुठली भिन्नता नाही आहे. आम्ही एक आहोत आणि आम्ही एकत्र एकमेकांचा, आपल्या पुढच्या पिढीचा, भारताच्या पुढच्या पिढीच्या विकासाचं काम करतो. हे काम जसं जम्मू काश्मीरमध्ये चालू होतं तसं अरुणाचलमध्ये पण वेगवेगळ्या संस्था इतकं मोठं काम करतात, त्यामुळे तिथे जाऊन वेगळं काम करायची काही गरज नाही. पण जेव्हा मी एकदा 01 इटानगरला येत होतो तेव्हा एक छोटीशी मुलगी भेटली आणि तिच्याशी गप्पा मारताना असं जाणवलं की किती स्मार्ट मुलगी आहे. आणि ती मला सांगत होती की मला नर्स व्हायचं आहे. नर्स व्हायचं म्हणजे डॉक्टर नाही व्हायचं, इंजिनियर नाही व्हायचं, हे आपल्याला अनेकदा धक्के बसतात. पण हे जेव्हा कळलं तेव्हा असं जाणवलं की
ती असं सांगते की पुढच्या अनेक पिढ्यांनी तेच केल्यामुळे मला तेच करायचं आणि हे मी कसं होणार आहे, तर ती बोलता बोलता म्हणली 15 लाखाचं डोनेशन देऊन होणार. आणि अशा वेळी जाणवलं की काहीतरी चुकतंय, कारण या भागापर्यंत वेगवेगळ्या गोष्टीचं एक्सपोजर पोचत नाही आहे, एक्सपोजर त्यांना मिळत नाही आहे त्या मुलांना. आणि मग काय करायचं, तर मग सहज सोपं सुचलं ते म्हणजे आज आम्ही आत्ता आपण बोलताना ज्या काही माध्यमं वापरतोय तशी माध्यमं आपण वापरली पाहिजे. आणि मग चालू झालं ते अभिलाषा प्रकल्प. आणि अभिलाषा प्रकल्पाच्या माध्यमातून काय, तर आज सीमावर्ती भागातील जवळपास 70 शाळांपर्यंत आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी पोचतोय आणि त्यांना करिअर गायडन्सच्या पलीकडे जाऊन जोडण्याचं काम करतोय. फक्त करिअर गायडन्स नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण ई मेंटर आणि ई फ्रेंडशिप पणचा कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. आणि त्यातून काय घडलं, तर हे जेव्हा इथे सगळं घडतंय तर आम्हाला असं वाटलं की हे खूप पुरेसं आहे. पण मग एक फोन येतो तो अफगाणिस्तानमधनं, आणि अफगाणिस्तानमधनं फोन येताना रोया महबूब असं म्हणते की सारंग भाई, ये सिर्फ आप कश्मीर के लिए, जम्मू के लिए और नॉर्थ ईस्ट के लिए क्यों करोगे, आप अफगाणिस्तान के लिए क्यों कुछ नहीं करते. आणि आपल्या नियमांप्रमाणे आपली NGO ही देशाची सीमा याच्यामध्येच काम करू शकते, त्यामुळे मी तिला नकार दिला. पण ती मला फॉलोअप करत राहिली आणि तिने असं सांगितलं की आमच्याकडे 17 मुली आहेत ज्यांना शिकायचं आहे, तुम्ही प्लीज काहीतरी करा. आणि मग अभिलाषा चालूच होतं. तर मग आपण असा विचार केला की या सगळ्यांना वेब डेव्हलपमेंट शिकवूया. आणि आपण 17 मुलींना इथून वेब डेव्हलपमेंट शिकवलं. अनेक अडचणी होत्या, भाषेची अडचण होती, इंटरनेट ट्रान्सलेटर मिळेल का, त्या मुली तिथे कुठे येतील, कशा प्रकारे बसतील हे माहीत नव्हतं. पण हे सगळं करत गेलो. आणि काय घडलं, तर या 17 मुली आज स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. त्यांनी त्यातल्या काहींनी स्वतःची कंपनी चालू केली आहेत आणि आज त्या सगळ्या सक्सेसफुल आहेत. आता हे सगळं जे घडतंय ते औपचारिक शिक्षणाचा पाया होता. पण फक्त औपचारिक शिक्षणात अडकायचंय का, आपण काही अनौपचारिक प्रकल्प करायचा, याचा विचार चालू असतानाच 2016 बुराणवाणी मारला गेला. आणि तो मारला गेल्यावरती आज पुन्हा काश्मीर हे त्या बंद आणि अशांततेच्या चक्रामध्ये अडकलं. आणि या शालांत मग काय शालांत परीक्षा कॅन्सल, मुलांचे प्रमोशन्स हे नेहमीसारखं होऊ नये असं वाटत होतं. आणि मग असा विचार आला की आपण शॉर्ट टर्म स्कूलिंग करावं. शॉर्ट टर्म स्कूलिंग म्हणजे काय, तर तिथल्या विद्यार्थ्यांना इथे घेऊन येऊन इथल्या शाळांमध्ये त्यांचं शिक्षणाची सोय करायची आणि ज्यावेळी स्थिती बरी होईल त्यावेळी पुन्हा त्यांना त्यांच्या शाळा त्यांच्या गावामध्ये करायचं. असं आपण 2 तुकड्यांमध्ये एकूण 50 विद्यार्थ्यांना त्यांचे 10वीचे आणि 12वीचे सिलेबस पूर्ण करण्यासाठी मदत केली. आणि या अनुभवानंतर असे अनेक फोन येऊ लागले काश्मीरमधनं. आणि प्रत्येक जण असं सांगायचं की आमच्या मुलांना तुम्ही शिकवायला घेऊन जा. म्हणजे काही लोकांनी तर आम्ही न तयार केलेले फॉर्म भरून पाठवले की आता हे आम्ही फॉर्म भरलेत त्यामुळे आमच्या मुलांचं सिलेक्शन करावं. पुन्हा प्रश्न होता की जबाबदारी आपल्याला जमेल का, या मुलांना एवढ्या लहान वयामध्ये घरापासून दूर राहता येईल का, मर्यादा खूप होत्या. पण नेहमीप्रमाणेच त्या ओलांडायचं ठरलं. एक नक्की होतं की सर्वांना एकत्र एका शाळेत घालायचं नाही, कारण वेगवेगळ्या शाळांमध्ये भेटलो कारण ते जर केलं असतं तर मग ती इंटरॅक्शन झाली नसती. मग पुन्हा ते त्यांच्या एका छोट्याशा गटामध्ये राहिले असते. आपल्याला त्यांना उर्वरित भारताची ओळख करून द्यायची, तिथल्या लोकांचं प्रेम हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये पोहोचवायचं आहे. त्यामुळे मग वेगवेगळ्या शाळांमध्ये भेटलो आणि काही शाळांनी इतका सहज सकारात्मक प्रतिसाद दिला की खूप आनंद झाला. पण मग राहायच्या जागेचा प्रश्न होता आणि मग बऱ्याच खटपटीनंतर एक जागा मिळाली. काश्मीरच्या मुलांना जागा हवी आहे आणि तेही भाड्याने द्यायची आहे हे म्हणल्यावरती पुण्या मुंबईमध्ये जी भीती असते ती भीती बघून काश्मीरप्रमाणेच उर्वरित भारतामध्ये काम करण्याची खूप जास्ती गरज आहे असं जाणवतं. पण मग बऱ्याच खटपटीनंतर तो सुटला आणि 4 भिंती मिळाल्या. पण 4 भिंती म्हणजे घर नसतं, मग घर तर बनवावं लागतं. आणि मग ते कसं बनवायचं, तर मग विविध माध्यमातून आवाहन केलं आणि बघता बघता एका रात्रीत अनेक जणांनी एकत्र येऊन या मुलांसाठीचं घर तयार केलं. 25 बेड आले, गाद्या आल्या, एका शाळेतल्या एका वर्गाच्या पालकांनी मिळून किचन लावलं आणि म्हणजे बघता बघता एवढे सगळे सामान्य लोक येऊन एकत्र येऊन त्यांनी हे घर उभं केलं. त्यामुळे हे जे सामान्यातलं हे असामान्यत्व दिसतं ते म्हणजे मला असीम वाटतं. अनेकदा
2016 सालीच उरीमध्ये एक हल्ला झाला आणि त्यावेळी ताबारेषा भक्कम करण्यासाठी काही उपाययोजना साहजिकच केल्या जात होत्या. त्याचा परिणाम म्हणून काही गावांचा उर्वरित गावांशी कदाचित राज्याशी संपर्क तुटू शकतो असं जाणवत होतं. आणि या भागातून कायमच भारतीय सैन्याला पाठिंबा मिळाला. म्हणजे उरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते सर्जिकल स्ट्राईक म्हणून, पण उरी त्याहून जास्ती खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. ते म्हणजे जेव्हा तुम्ही उरीमध्ये 1947 पासून आजपर्यंत जाता तेव्हा उरीमधली लोक कायम एकीच्या भावनेने ही आपल्या सैन्याबरोबर उभी राहिली. आणि तुम्ही बारामुल्ला क्रॉस केले की वेलकम बॅक टू इंडिया अशी पाठी पण दिसते. तर हा भाव आहे उरीचा. सो उरीची ओळख ही राष्ट्रीय एकात्मता आहे. उरीची ओळख ही शेवटच्या गावापर्यंत असलेलं भारताचं प्रेम आहे. पण ती ओळख कुठेतरी एक हरपत गेली आणि एक सर्जिकल स्ट्राईकची ओळख म्हणून उरीची तयार झाली. पण सो हे सगळं जेव्हा चालू होतं तेव्हा काय करता येईल असं म्हणून मी तिथे गेलो आणि तिथल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि परिस्थितीचा अभ्यास असं केल्यावरती असं कळलं की आपण बाकी काही विचार करण्याच्या आधी साधं सोपं आहे. तरुणांना क्रिकेट आवडतं तर आपण क्रिकेटनी पुढे गेलं पाहिजे. मग उरी प्रीमियर लीगचा विचार आला आणि त्यातून तरुणांना आणि अप्रत्यक्षपणे सर्वच समाजाला पुन्हा एकदा जोडून घ्यायचं आणि हळूहळू ते जोडणं हे सैन्याशी जोडण्याचं पुन्हा काम करायचं असं ठरलं. आणि आमच्या अपेक्षाप्रमाणे असं होतं की फार तर 10 टीम्स येतील, 10 ते 12 टीम्स येतील. पण बघता बघता आम्हाला आमचे सगळे समज मोडीत काढत 54 संघ आले आणि 1.5 महिना ही टुर्नामेंट घ्यायला लागली. आणि मग यातला जो विजेता संघ आहे तो महाराष्ट्रामध्ये आला, त्यांना एक वेगळा अनुभव मिळाला. आणि या सगळ्या खेळण्याचा अतिशय प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हणून सचिन तेंडुलकरने या सगळ्यांशी संवाद साधला. हे सगळं करताना सुनंदन लेले यांनी अतिशय मोलाची मदत केली. सो सोप्या, सहज पण माणसांना जोडून ठेवणाऱ्या अशा अनेक प्रयत्नांचं जे मूर्त रूप येतं ते म्हणजे असीम आहे. बाहेरून बघणाऱ्याला असीम नेमकं काय करतं हे समजणं बरेचदा अवघड जातं. की तुम्ही नॉर्थ ईस्टला जाता, तिथे काहीतरी करता, नागालँडमधनं मुलांना आणता, मग तुम्ही बोडोजला मानस रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये गाईड बनवता, तुम्ही जाता आणि माजुलीचा सगळा अभ्यास करता आणि माजुलीचं हे जे काही नदीचं बेट आहे हे कसं स्थिर राहील यासाठी तुम्ही त्याच्यावरती अजून काहीतरी वेगळा विचार मांडता आणि त्याची मॉडेल्स करून ॲडमिनिस्ट्रेशनला देता. तुम्ही जाऊन पूंछमध्ये जेव्हा शेजारचा देश इतका प्रेमळ आहे तो तिथनं काय सारखा फायर करत असतो, तर इथे रुटीन जॉब्स नाहीत. मग तिथे काय करता येईल? तर मग बंकर असू दे किंवा घर असू दे, तिथे तुम्हाला किचन आहे, स्वयंपाक करता, तर ते स्वयंपाक करतातच तिथलीच खासियत म्हणून कॅरमलाइज म्हणजे वॉलनट्स घ्यायचे आणि त्याचं कॅरमलायझेशनची प्रोसेस शिकून 18 महिलांना स्वतःच्या पायावर उभं करता. उरी असू दे किंवा अष्टिंग असू दे, तिथल्या महिलांना एकत्र आणून त्यांची पहिली अशी काश्मीरमधली खासियत असलेली बेकरी म्हणजे सफरचंद, अक्रोड आणि काश्मीरचीच खासियत बेकरी, या तिन्ही गोष्टींना एकत्र आणून सफरचंद आणि अक्रोडाची बिस्किटं तयार करता. सांबामध्ये वीर नारी 600 आहेत. आर्मीबद्दलचं आपलं प्रेम आहे, पण अशा वेळी त्यांच्या कुटुंबांबरोबर कायमस्वरूपी उभं राहण्याची गरज असते, एक वेळ नाही तर. हे उभं राहून देण्यासाठी सांबामध्ये ऑलिव्ह ग्रीन बेकरी करत 8 वीर नारींच्या बाजूने उभे राहता. इथल्याच माजी सैनिकांना अनेकदा स्पेशलाइज्ड ओपिनियन्स मिळत नाहीत डॉक्टरांचे, म्हणून सेकंड ओपिनियन हेल्थ सेंटर चालू करता. 21 परमवीर चक्र आणि त्यांचे विचार पोहोचावेत म्हणून तुम्ही काय करता, तर तुम्ही 21 परमवीर चक्र विजेत्यांची गोष्टी असलेलं चौर्य नावाचं एक ॲप तयार करता. तुम्ही मुळशीच्या बॅकवॉटर्समध्ये नॅशनल इंटिग्रेशन पार्क करता, जिथे या 21 परमवीर चक्र विजेत्यांच्या कथा असताना सांगताना तुम्ही त्या सगळ्यांना एकत्रित करून घेऊन जाऊन देश बांधण्याचा प्रयत्न करता. तुम्ही नक्की काय करता? सो तुम्ही हा सगळा पसारा कसा उभा करता आणि जे नजर फिरवत तिथे एक वेगळं काम तुमच्या समोर येतं. तर सीमावर्ती भागात अगदी छोट्या गोष्टींमध्ये होणारे बदल इतके महत्त्वाचे असतात आणि तेवढेच परिणामकारक असतात की त्यामुळे आपल्या कामात बदल स्वीकारण्याची आणि ते बदल वापरून ते घडवण्याची सूचकता तुम्हाला दाखवावी लागते. आणि मग या सर्व कामाकडे तुम्ही जर शांत चित्ताने बघितलं तर तुम्हाला एकच मंत्र समोर येतो आणि तो मंत्र असतो तो म्हणजे माणूस जोडण्याचा.
म्हणजे ही जी काही कामं आहेत ही तुम्हाला जी दिसतीये ही ह्या सगळ्याचा एक मंत्र आहे आणि तो म्हणजे माणसं जोडा. त्यामुळे मग ती जोडली की आपोआप हा दुरावा कमी होत जातो, भेद गळून पडतात, आपुलकी, प्रेम वाढतं आणि मग माणसामधला हा विश्वास जर गम्य असेल तर मग त्यासाठी संवादाचे पूल उभे केले पाहिजे आणि ते काम आपल्याला करायला पाहिजे. आणि मग कोणाला तरी एक हात पुढे करून सुरुवात ती करायची होती आणि मग ही सुरुवात कोणी करायची तर दुसऱ्याची वाट बघण्यापेक्षा ती मी का नाही करायची हा विचार म्हणजे असीम आहे. आणि या असीमला उभं करण्यासाठी आज 88 कार्यकर्ते हे स्वतःची नोकरी सांभाळत पण त्याच एका जोशाने उभे आहेत. ते सगळेजण हे काम पुढे नेतात, ते सगळेजण हे काम करतायत आणि या सगळ्यांना माननीय पाटणकर सर असू देत किंवा अविनाश तरमारिकारी सर असू देत, राजा दांडेकर सर असू देत किंवा सचिन गाडगीळ असू देत, या सगळ्यांचा मार्गदर्शन मिळतं, या सगळ्यांचा एक आधार मिळतो आणि त्यातून उभं राहतं ते हे सगळं काम ज्याच्यामध्ये आर्टिकल 370च्या बाधा असतात किंवा बाधा नसतात किंवा कुठल्याच बॉर्डर्स नसतात. त्याच्यामध्ये जे असतं ते फक्त एक साधं सोपं नातं असतं माणसाशी जोडलेलं आणि हे करणं म्हणजे असीमचं काम करणं आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणालाही असं वाटत असेल की आपल्याला राजकीय किंवा धार्मिक असे मतभेद सोडून देश जोडण्यासाठी म्हणून दिवसातली 10 मिनिटं, दिवसातला अर्धा तास, दिवसातला 1 तास देता येऊ शकेल तर या सगळ्यांसाठी असीम तुमची वाट बघताय आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची असीमला अगदीच आवश्यकता आहे, गरज आहे. मी इथे थांबतो. याहून जास्ती अनुभव, यातल्या अनुभवांमधल्या अजून जास्ती काश्मीरमध्ये जाणवलेले बदल आणि त्याचे ही प्रसादच्या दिवाळी अंकामध्ये मांडणी करण्याचा माझा प्रयत्न असेल. आपण तो अवश्य पाहावा आणि तुम्हाला असीमचं कार्य कसं वाटतंय, असीममध्ये आपण कसं सहकार्य करू शकता किंवा असीमचे जे आम्ही सगळे काम करतोय आम्हा सगळ्यांना अनेकदा निराशा येते तर मग आम्ही तुमच्याबरोबर आहोत असा विश्वास देण्यासाठी एक फोन या सगळ्याचाच आम्हाला खूप जास्ती उपयोग होईल, एक खूप जास्ती मदत होईल. आणि याहून सगळ्यांहून जास्ती म्हणजे आपण जे नवीन उपक्रम राबवतोय आणि सफरचंद आक्रोडाची बिस्किटं करतोय, चोको चिप्स बनवतोय, कॅरमलाइज वॉलनट्स बनवतोय तर या कुठल्या दुकानात ठेवून त्याचं एक शेल्फ आपल्याला बनवायचं नाही आहे तर नागरिकांची साखळी करून एक बेकरी ही हजार माणसांच्या साखळीने चालेल आणि पुढची 5 वर्ष चालेल असं ते बॉन्डिंग आपल्याला तयार करायचं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. मी म्हटलं तसं मी खूप चांगला बोलत नाही, जे येतं ते इथून असतं आणि तसंच बोलत गेलो. त्यामुळे मला जाणीव नाही की हे किती पोचू शकलं किंवा पोचलं, पण एक प्रयत्न होता आणि प्रसाद प्रकाशांनी ही संधी दिल्याबद्दल त्यांचा खूप आभार. धन्यवाद.